असावा सुंदर चॉकलेटचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. त्याआधी जर सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग आपला लोणावळा आउटिंग ब्लॉग असणार आहे ऑफिस कलिगसोबत. सो खूप मजा येणार आहे. लास्ट टाईम पण खूप मजा आली होती. सो बघूया, यावेळेस भेटतो थोड्या वेळात. सो आपण मनोजच्या गाडीत आलेलो आहे. ही मनोजची गाडी आहे आणि सगळे आता आत बसलेले, फळं खाण्यासाठी गेलेले. आपण भेटू थोड्या वेळात. सगळे पुढं भेटणार आपल्याला ऑर्किड हॉटेलपासून. तिथं मी दाखवतो तुम्हाला. सगळे तिकडं आम्ही आता 4-5 जण इथून पुढं चाललो आहे. सो आपण सागर सरांच्या गाडीत जाणार आहे. सागर सरांची गाडी आपण बघू शकता, BMW. सागर सरांसोबत आपण लोणावळ्याला जाणार आहे. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. सगळे इथे आलेले आता 1 2 3 4 5 गाड्या झालेल्या आहेत. आणि अजून हे सागर सर, आधारस्तंभ प्रिसिजनचे मिलन सर, आणि हा आपला दीपक, सॉरी गणेश आणि हे आपले नितेश सर. सो 5 गाड्या, अजून 3-4 गाड्या येतील. भेटू आपण आता डायरेक्ट लोणावळा. दीड तासाच्या प्रवासानंतर फायनली विलामध्ये पोहोचलेलो आहे सुखरूप. बघू शकतो विला, हा आपला विला आहे. मला आतून मी दाखवलं होतं थोड्या वेळात तुम्हाला, बट अजून एक तिकडे खालच्या साईडला एक विला आपण बुक केलेलं आहे आणि त्याच्या खालच्या साईडला पण बुक केलेलं आहे. फायनली हा आपला हॉल आणि आपण चाललो होतो नेक्स्ट फ्लोअरवर. प्रिवियसली इथे एक पूल टेबल होता इथे मध्ये. आय गेस इथं आहे तो अजून. येस, हां पूल टेबल. हाय गाईज पूल टेबल. थोड्या वेळाने येऊ आपण पूल खेळायला. फर्स्ट ऑफ ऑल मला व्ह्यू दाखवतो थोडा. अच्छा भाई 2-4 फोटो निकाल, बता सकेंगे हमारा दोस्त था नहीं है. था. तू कौन? अभी जस्ट रील 50 के हो गई मेरे. तू कौन? सो आपला पूल कर रहे हैं ना ब्लॉगिंग, गिरा दूंगी पूल में. फिर तू कौन? भेटूया आपण थोड्या वेळात. बाय गाईज. सो आपला आजचा OOTD आउटफिट ऑफ द डे. मित्रांनो, आउटिंगसाठी आलेलो आहे. बट आउटिंगसाठी जरी आलेलो असेल तरी काम थोडा वेळ करावं असं. काम जर अशा व्ह्यूमध्ये करायला भेटणार असेल यावाल्या तर काय वाईट आहे. तर आपण थोड्या वेळ आता काम रॅप करणार इथून आणि त्यानंतर बाकीची धमाल मस्ती. सो लंचसाठी सेटअप झालेला आहे संपूर्ण. मी बघू शकता व्हेज नॉनव्हेज दोन्ही. आता जनता तुटून पडेलच याच्यावर. मस्तपैकी आता लंच झालेलं आहे. काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे. थोडा वेळ आता वामकुक्षी घेऊ आपण. थोडा वेळ वरती इथे निवांत थोडा वेळ 5 मिनटं शांत पडतो. काम झालेलं आहे, जेवण झालेलं आहे. थोडा वेळ वामकुक्षी घेऊ आपण. सो आत्ता वाजलेले 5:15 आणि अर्धे जण आपले पूलमध्ये गेलेले. थोड्या वेळात आपण पूलमध्ये जाणार. थोडं चेंज करावं लागेल, देन आपण पूलमध्ये जाणार आहे. वन सेकंड. चहा, कॉफी आणि भज्यांची प्लेट लागलेली आहे. त्या चहा लागलेला आहे, तर त्याचा आस्वाद घ्यावा हीच विनंती. चला भजे घेऊ मग. आता आम्ही आता पूलमध्ये जाणार आहे. सो या भेटूयात आपल्याला थोड्या वेळात.
तर आता थोड्या वेळ पूलमध्ये असणार आहे. तुम्हाला थोडेसे शॉर्ट्स वगैरे भेटतील पूलमधले, पण जास्त शूट करणार नाही फॉर ऑब्वियस रिझन, कारण पाण्यात आपण फोन जास्त वेळ यूज करणार नाही आहे. भेटूया थोड्या वेळाने. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मागं दही अंडी चालू आहे. तर मित्रांनो, आपला पूल सेशन कंप्लीट झालेला आहे. सगळे पूलमध्ये खेळून चांगल्या पद्धतीने थकलेले आहे. सो आता इथे आपण बघू शकता आपण बार्बिक्यू लावतो आहे. तो थोड्या वेळात आपण बार्बिक्यू पण बघणार आहे. सो भेटूया थोड्या वेळात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बार्बिक्यू, सो पनीर 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 पायनॅपल. व्हेजिटेरियनसाठी खूप कमी ऑप्शन असतात, कायम पनीरच असतं. सो पनीरच वर फोकस करू आणि आज प्रोटीन गोल कंप्लीट करू. सो एक थोडंसं मराठी गाणं म्हणतोय. सगळे तसं पण माझ्या आडनावानेच बोलतात. सो त्याच आडनावाचं एक गाणं तुम्हाला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. वाजलेले 12:56 आणि माझा हा अवतार बघून तुम्ही सांगू शकता की किती डान्स झालेला आहे आतापर्यंत. अजून स्टील डान्स चालूच आहे. अजून कोणीच झोपायचं नाव घेत नाही आहे. 12:56 झाले. मला वाटतं अजून 1.5-2 तास तरी चालेलच. तर कॉपीराईटमुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत ते व्हिडिओज, कारण गाणे चालू आहे. यूट्यूबवर कॉपीराईट तुम्हाला माहिती आहे काय. सो दॅट्स वाय. बट स्टील आपण थोडेसे कॅप्चर करू आणि फक्त दाखवतो आले तर दाखवू. चला भेटू थोड्या वेळात. सो फायनली आत्ता वाजले आहे 3:58, म्हणजे 4च वाजले. तो अजून झोपलेलं नाही. बट आता एक ह्या साईडला थोड्या वेळ 2 तासाची झोप घेऊ, कारण जर झोपलो नाही तर डोकं खूप दुखेल. त्यामुळे थोड्या वेळ झोपल आणि 6 वाजता किंवा 7 वाजता परत उठून सनराईज बिनराईज बघायला जाईल असा प्लॅन आहे. सो बघू तो किती होतो प्लॅन, कारण खूप सगळेच दमलेले, सगळे झोपलेले आहे. तर थोड्या वेळ आपण इकडे आता झोपू आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. बाय. तर मित्रांनो, आता वाजलेले 10. सनराईजचा तर काही प्लॅन झाला नाही, बट आता 10 वाजले. सगळे हळूहळू उठत आहे आणि ब्रेकफास्टसाठी उठले. सो आता पहिलं ब्रेकफास्ट करू आणि नंतर निघायची तयारी. सो अशा प्रकारे आपला लोणावळा आउटिंग ब्लॉग संपला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.